सुस्वागतम. श्री अंबाबाई देवस्थान जत, श्री अंबाबाई परिसर वन विभाग जत यांच्यातर्फे सहर्ष स्वागत. जतच्या दुष्काळी भागामध्ये पर्यटन स्थळाच्या माध्यमातून वन विभागाने इथे वनराई फुलवली. अनेक वृक्षांची लागवड या इथं करण्यात आली. मोठे वृक्ष, औषधी वनस्पत्या अशा अनेक प्रकारच्या झाडांची या इथं लागण करण्यात आली. सध्या जरी दुष्काळामध्ये इथे उजाड माळरान दिसत असले तरीसुद्धा वर्षात पडणाऱ्या पहिल्या पावसानेच इथे संपूर्ण इथं असलेले पाटबंधारे, पाणी साठवा असलेले बांध सर्व भरून जातात आणि मग इथे फुलू लागते ती पालवी आणि हा संपूर्ण परिसर हिरवीगार चादर ओढून नवीन वर्षाचं स्वागत करू लागतो. हा संपूर्ण परिसर हिरवागार नटून जणू काही स्वर्गच जमिनीवर अवतरला आहे असंच काही संपूर्ण वातावरण इथं बनून जातं. या रस्त्याच्या दोन्हीही बाजूंची झाडे, संपूर्ण परिसर हा हिरवागार नटलेला आपल्याला दिसत आहे. संपूर्ण वसुंधरा ही हिरव्या शालूने नटलेली दिसत आहे. हा परिसर अतिशय सुंदर आणि सुशोभित होऊन मनाला एक प्रसन्न वातावरण निर्माण झालेले इथं आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्रातील जी 3.5 शक्तिपीठे आहेत त्यापैकी 64 योगिनी आहेत. त्या 64 योगिनीपैकी ही योगिनी आहे तीचं रूप म्हणजेच श्री अंबामाता, श्री अंबाबाई डोंगर म्हणून हा संपूर्ण परिसर प्रसिद्ध आहे. पहिल्यांदाच वन विभागानं केलेली ही सुंदर अशी कमान आपण पाहतो आहोत. बाजूलाच संपूर्णपणे पार्किंगची सोय या इथं करण्यात आलेली आहे. जयंती नगरी हे जतचे पूर्वीचे नाव होते. कदाचित हे नाव या जयंतीमुळेच पडले असावे की काय असेही वाटते. जयंती म्हणजे सर्वोत्कृष्ट आणि जतचा परिसर हा सर्वोत्कृष्टच आहे. हे या देवीचे रूप पाहिले तर ही अष्टभुजा मूर्ती पूर्वी एखाद्या गरुडाप्रमाणाच्या पंखाप्रमाणे हा डोंगर या देवीवर उभा भासत आहे. या देवीच्या उजव्या बाजूस सूर्य तर डाव्या बाजूस चंद्र आहे आणि हीच ती मूळ गुहेतली श्री अंबामाता, अंबा भवानी. यानंतर दर्शन होते ती श्री गणरायाचे, श्री दत्तात्रयांचे आणि महादेवाच्या पिंडीचे. आणि यानंतर हे नवीन बांधण्यात आलेलं 1919 सालचं डफळे घराण्याने बांधलेल्या या मंदिरामध्ये 19 ऑक्टोबर 1983 साली ही सुंदर मूर्ती खास बागलकोटहून करून आणून श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून इथे प्राणप्रतिष्ठापना तिची करण्यात आली. हा संपूर्ण मंदिर परिसर अतिशय सुशोभित आहे. या देवीच्या समोर सिंह आता जत लिहिली आहे. देवीच्या या मंदिरासमोर श्रीमंत डफळे घराण्याचा राजवाडा आहे. या राजवाड्यावरून पूर्वी या मंदिरातील दर्शन घेण्यात येत होते आहे. आपण चहूबाजूने जरी पाहिले तरी डोंगर सर्व एक ठिकाणाहून एक आकर्षक केंद्रबिंदू ठरलेला आहे. चहूबाजूने जरी हा मंदिर परिसर पाहिला तर हे एक आकर्षणच आहे. वरून अतिशय सुशोभनीय असा डोंगर आणि त्यासमोर असलेलं हे मंदिर किती सुंदर दिसत आहे. डोंगर माथ्यावरून हा संपूर्ण परिसर पाहिला तर अतिशय मनमोहक दृश्य आपल्याला दिसत आहे. या डोंगर माथ्यावरून संपूर्ण जत नगरीचा परिसर येथून चांगला दिसत आहे. संपूर्ण डोंगराच्या भोवतीचा असलेला वनराईने नटलेला हिरवीगार झाडी असलेला हा संपूर्ण परिसर, हा पाटील मळा, हा आनंदराव माने पाटलांचा मळा, रामपूरचा किल्ला, हा संपूर्ण परिसर पाहिला तर आपल्याला एक मनाला सुखद असा क्षण अनुभवायला मिळतो. आज इथून आता बरेच पवनचक्के असलेले हा संपूर्ण परिसर डोंगरावरून पाहता येतो. पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या डोंगर दऱ्यामध्ये स्वातंत्र्यवीर या इथं लपत होते आणि इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारत होते. हा संपूर्ण परिसर आहे.
या डोंगर माथ्यावरून अतिशय संपूर्ण परिसर, जत, शहर हे अतिशय सुंदर असं दिसत आहे. हिरवागार परिसर, त्यात हा सुंदर डोंगर आणि या डोंगरावरील हे मंदिर आणि या मंदिरावर असणारा हा कळस म्हणजे जणू स्वर्गच इथं अवतरला आहे असेच भासते. आता अनेक शाळा, कॉलेजमधील सर्व मुलं या इथं सहल म्हणून येत आहेत. छोट्या सहलीसुद्धा अनेक या इथं येतात. जत तालुक्यात एक अतिशय सुंदर, सर्व सोयींनी युक्त असं हा संपूर्ण परिसर सर्वांचंच आकर्षण केंद्र बनलेला आहे. या इथं संपूर्ण सर्वांसाठी असलेला हा मल्टीपर्पज हॉल आहे. त्या तिथं सुशोभनीय अशी बाग आहे. आज या इथं चित्रकला स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, असे स्पर्धा घेण्यासाठी इथं जागा आहे. समोर ही असलेली अतिशय छान बाग, त्यासमोर असलेला हा तुळशी कट्टा, हा संपूर्ण सर्वांचं एक आकर्षण केंद्र बनलेलं आहे. श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून एक सुंदर छान अशी बाग इथं आता फुलवलेली आहे. रोजच्या पूजेसाठी फुलेसुद्धा याच बागेतून घेतली जातात. एक सुंदर अशी बाग या इथं मंदिराच्या या मल्टीपर्पज हॉलच्या समोर आता या इथं उभा केलेली आहे. इथं अनेक लग्ने, शुभकार्य या इथं होत असतात. लाजाळूचं सुद्धा एक छान रोप या इथं लावलेलं आहे आणि सर्वांना आवडणारं आणि देवीला आवडणारं कमळाचं फूल, कमळ या इथं लावलेलं आहे. पाण्याची, पिण्याची सोय या इथं करण्यात आलेली आहे. त्यामुळंच या इथं आता पक्षीसुद्धा या इथं अनेक येत आहेत. अनेक प्रकारचे पक्षी या संपूर्ण वनराईमध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत करून राहत आहेत आणि त्यामुळेच हा संपूर्ण परिसर आणखीन उजळून निघतो. आता हा जणू परिसरही पक्ष्यांचा आश्रय परिसर झालेला आहे. कितीतरी सुंदर पक्षी या इथं आहेत. पिण्याची, पाण्याची सोय आहे. अनेक पक्षी या इथं आपण या परिसरामध्ये पाहतो. कावळा आहे, चिमणी आहे, कोकिळ आहे, कबूतर आहे, पारवं आहे, त्याचबरोबर पोपटसुद्धा आहेत, काळा कावळा आहे, त्याचबरोबर अनेक चितर सारखे दुर्मिळ पक्षीसुद्धा या इथं आपण पाहायला मिळतात. अनेकांनी घरटी इथं बांधलेले आहेत. प्राण्यांच्यामध्ये पाहिलं तर कोल्हे आहेत, साळींदर आहेत, त्याचबरोबर रोज या इथं मुंगूससुद्धा दिसते. फुलपाखरांची तर इथं मांदी आळी आहे. छोट्या छोट्या रानफुलांच्यावर अनेक फुलपाखरे इथे पाहतो. आता अधूनमधून वानरही इथं येत आहे. श्री अंबाबाई डोंगरावरून सकाळचे पहाटेचे सूर्यकिरणे पाहताना तर मन भारावून येते. आकाशात झालेली निसर्गाचे उधळण पाहताना अगदी मन तृप्त होते, डोळ्याचे पारणे फिटते. आता या इथं श्री अंबिका सांस्कृतिक हॉल भवन बांधण्यात आलेलं आहे. वन विभागाच्या मार्फत या इथं फलक उभा केलेले आहेत. संपूर्ण माहिती निसर्गाची, इथल्या साहित्याची, इथल्या प्राण्यांची या इथं मिळते आहे. आता नित्य इथं पूजा वर्षभर नवनवीन बांधल्या जातात आणि अशा या रम्य ठिकाणी आपण एक वेळ अवश्य भेट द्याल हीच नम्र विनंती. धन्यवाद.